नमस्कार, मी चेतन बोराडे. जनता न्यूज आपल्या समोर येत आहे. त्याआधी हा व्हिडिओ पाहून घ्या. CCTV काही जण 300-350 रुपये पॉईंटनी बसवायला घेतात. जसं रनिंग असेल त्या हिशोबाने त्याचे पैसे वाढत जातात. CCTVमध्ये इको सिरीज येते, त्याच्यानंतर स्टँडर्ड सिरीज येते, कलर व्ह्यू सिरीज येते, इनबिल्ट माईक असतो. त्याच्यानुसार याच्यानुसार प्राईस ठरते. आता या तिघांचे तीन प्रकार सांगितले आपण सीसीटीव्हीचे. या तिघांचे प्राइजेस कशा असतात इको आणि तिघांचं कौशल्य काय काय असतं? इको सिरीज तरी जाते 850 ते 900 रुपयाच्या दरम्यान जाते. एक जसं CCTV. एक कॅमेरा. आणि त्याच्यानंतर जसे आपण हे करू त्याच्यात कलर व्ह्यूमध्ये येतो की नाईटला सुद्धा अंधारात माणूस कलरमध्येच दिसतो व त्याचा ऑडिओसुद्धा रेकॉर्ड केला जातो. तो 1700-1750 रुपयाच्या दरम्यान तो कॅमेरा जातो, आणि एक कॅमेरा. आणि जे स्टँडर्ड सिरीज येते तर ते स्टँडर्ड सिरीजमध्ये 1200-1250 रुपयाच्या दरम्यान कॅमेरा जातो. अच्छा. मग आता हे जर का आपल्याला 8 सीसीटीव्ही बसवायचे असतील, त्याचा DVR, त्याचा मॉनिटर, सगळं काय जे केबल्स आहेत, याचा साधारणतः खर्च किती जातो? त्याच्यात 1 TB हार्ड डिस्क, 90 मीटर केबल, त्याच्यानंतर त्याचे कनेक्टर, पॉवर सप्लाय आणि स्क्रीन्स जातो तरी 21,000-21,500 रुपयापर्यंत तो सेटअप जातो. म्हणजे मॉनिटर पासून हो, मॉनिटर पासून सर्व. आणि मग सीसीटीव्हीची रेंज काय राहणार त्याची, म्हणजे किती लांबचं ते कव्हर केलं जातं? 20 मीटरमध्ये दिवसा जातं. पण ॲक्च्युली विषय असा असतो की कॅमेरा किती तुम्ही मेगापिक्सलमध्ये जरी बसवला तर तो 10 ते 15 फुटापर्यंत तुम्हाला क्वालिटी देतो. त्याच्या पुढं ज्यावेळेस तुम्ही झूम करता त्यावेळेस तो ब्लर होत जातो. ॲक्च्युली कॅमेऱ्याचं काम तुमचं 10 ते 12 फुटाच्या दरम्यानच राहतं. म्हणजे साधारणतः 5-10 मीटरचं. हो, 10 मीटर पकडून चालायचं. आणि जर का हेच आपण 12चं घेतलं की 12 सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे चांगल्या क्वालिटीचे, त्याला 16 चॅनलचा DVR येतो. 16 चॅनलमध्ये तुम्ही 12 कॅमेरे बसवू शकता. इन फ्युचर तुम्हाला 4 कॅमेरे जर वाढवायचे असतील तर भविष्यामध्ये तुम्ही वाढवू शकता. त्याचं बजेट कुठपर्यंत जातं? त्याचं बजेट 16 चॅनलचा DVR तुम्ही कोणता टाकता त्याच्यावर आहे. त्याच्यात इको सिरीज, परत त्याच्यामध्ये प्रकार आहेत, 4K मध्ये आहेत. हो, रिअल टाईम व्ह्यूमध्ये वगैरे जर घेतला तर तो 16,000-16,500 रुपयापर्यंत नुसतं त्याचा DVR जातो. नाही, हा 12 चॅनलचा जर का आपण घेतला तर याचा खर्च किती जातो? की आपण आता 12 सीसीटीव्हीचा पूर्ण सेटअप विकत घेतला तर खर्च किती जाणार? आता त्याच्यात कॅमेरा तुम्ही कोणत्या क्वालिटीचे टाकताय, DVR कोणत्या चांगल्या क्वालिटीचे, सर्वात बेस्ट क्वालिटी जी असेल त्या क्वालिटीची. सपोज आणि बॅकअप किती दिवसाचा पाहिजे? बॅकअप धरून चला 1 महिन्याचा. 1 महिन्याचा. तरी पूर्ण इन्स्टॉलेशनचं वगैरे 60-70 हजाराच्या आसपास बजेट जातं. तर आपण म्हणताल की हा व्हिडिओ कशासाठी? सीसीटीव्हीचे रेट नक्की कोणाला हवेत, काय पाहिजे, हे रेट आपण का दाखवतोय, आता याचा मी खुलासा करतो. जुन्नर नगर परिषद सार्वजनिक निवडणूक कामी जुन्नर शहरातील सीसीटीव्ही बसवण्याचं काम जुन्नर नगरपालिकेमार्फत करण्यात आले होते. आता हे काम करताना यांच्याकडे नेहमीप्रमाणे जसं यांचे मॅनेज असतं त्याचा एक प्रकार की 3 टेंडर आले होते. याच्यात कोणतंही कॉम्पिटिशन नाही, कोणतंही काय नाही. आणि त्या 3 टेंडरमध्ये JMK इन्फोसॉफ्ट सॉल्युशन लिमिटेड संभाजीनगर येथील या कंपनीला यांनी CCTV बसवण्याचे व सेटअपचं टेंडर दिलं. त्यांना ती निवेदने प्राप्त झालं. त्याच्यात एका CCTVचा रेट 6,490 रुपये प्रति दिवस प्रति कॅमेरा अशा रेटवर ते टेंडर मान्य झालं. त्यानंतर त्याच्यासाठी जो सेटअप लागतो म्हणजेच मॉनिटर, DVR, केबल, वायर,
इंटरनेट या सेटअपचा चार्जेस 51,000 रुपयाला हा सेटअप यांनी भाडे तत्वावर घेतला. आता ह्याच्यात माझ्या पहा 6,490 यांनी 25 कॅमेरे भाडे तत्वावर घेतले. म्हणजेच साधारणतः 6,490 25 कॅमेऱ्यांची किंमत किती होतीये ही आपल्या समोर करतोय मी. 25 कॅमेऱ्यांची एका दिवसाची किंमत 1,62,250 रुपये होती. तर यांनी त्यावेळेस त्यांनी असं सांगण्यात आलं की हे 2 दिवसासाठी घेतलं, तर याची किंमत झाली 3,24,500 रुपये की सीसीटीव्हीच्या भाडे तत्वाची. प्लस याच्यात यांचं सेटअप येणार म्हणजे 3,24,505 रुपयात प्लस 51,000 रुपयाचा सेटअप म्हणजे झाले 3,75,500 रुपये. तर आता यातला झोल बघा कसं आहे की ही जी रक्कम तयार होती 3,75,500 रुपये, याच्यात 25 नव्हे तर 50 सीसीटीव्ही जुन्नर नगरपालिका कधीही स्वतःच्या हक्काचे खरेदी करू शकते. जर काही एवढ्या किमतीत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सीसीटीव्ही खरेदी करू शकतात आणि तेही चांगल्या क्वालिटीचे, तर मग हे भाडे तत्वावर घेण्याचा अट्टहास का केला असावा. तदनंतर आम्ही याबद्दल मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली की बाबा मुख्याधिकारी हे आपण काय केलेलं आहे की बाबा हे जर का नवीन भेटत असताना आपण भाडे तत्वावर घेण्याचं कारण काय. तर त्यांनी सांगितलं आम्ही 25 सीसीटीव्ही घेतलेच नाही, आम्ही 12 सीसीटीव्ही घेतले. 12 सीसीटीव्हीचा तर इथं कुठं उल्लेख नाही, पण जे स्ट्रॉंग रूमचे इथं सीसीटीव्ही होते ते 8 पाण्यात आले होते. आता 4 यांनी कुठं गोपनीय पद्धतीने लावले असतील तर काही कल्पना नाही. त्यांचे 12 सीसीटीव्हीचे स्पॉट विचारले तर त्यांनी अंधाधुंद पद्धतीने उत्तर दिली की हा इकडं होता, तो तिकडं, 2 इकडं 2 तिकडं, असे काही यांच्याकडे लोकेशन काही व्यवस्थित नव्हते. मग त्यांना विचारलं की तुमचं त्याचं फुटेज जे सीसीटीव्ही एवढ्या महागाचे तुम्ही लावतायत तर मग त्याचं फुटेज काय होतंय बाबा, त्याचं फुटेज आहे का नाही आपल्याकडं, आपण चेक केलंय का. तर त्यांचं उत्तर आलं नाही, आम्ही ते सील केलेलं आहे. अहो हे सील करण्याचं कारण काय, नक्की सील का केलं बाबा. सीसीटीव्हीचं फुटेज आहे ते कोणत्याही नागरिकाला तुम्ही दाखवलं पाहिजे की शंका येते आम्हाला, तर बाबा आम्हाला ते शंकेचं निरसन म्हणून सीसीटीव्हीचं फुटेज दाखव. तर बोले हे सील केलं. अहो सील करून म्हणजे तुम्ही चेकच नाही केलं त्याच्यात काय आहे का नाहीये. तदनंतर याच्यात विषय असा झाला की 8 सीसीटीव्हीचं हे किंवा 12च होऊन द्या. त्याच्यानंतर याच्या बिलाचा विषय आला. बिल यांनी तात्काळ पद्धतीने 1,99,999 असं बिल यांनी तात्काळ काढून घेतलं. बिलाची मागणी ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होता म्हणजे 21/12/2025 रोजी त्यांनी लगेच बिलाचं ऍप्लिकेशन केलं आणि ते बिल लगेच तात्काळरित्या 7/1/2026 रोजी हे बिल देण्यात आलं. आता मध्ये आपल्या इथं सर्वांना ज्ञात असेल की निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस निकालाच्या दिवशी निकाल हा लांबणीवर गेला होता. तर आता हे 6,490 रुपयांनी, यांचं म्हणणं 12 तर 12 आपण मान्य केलं, 6,490 गुणिले 12 सीसीटीव्ही आपण हे करू, त्याचे 77,880 रुपये किंमत होती एका दिवसाची. हे निकाल जरी 15-20 दिवस लांबला होता, आपण 20 दिवस धरू की 20 दिवसाचे किती होतात, तर हे होतात 15,57,600 रुपये. प्लस परत एकदा किंमत ऐका, 15,57,600 रुपये प्लस 51,000 रुपयाचं सेटअप, तर होते किंमत 16,08,600 रुपये. आता आपली नगरपालिका ऐतिहासिक आहे, सर्वांना माहिती आहे ऐतिहासिक नगरपालिका म्हणजे ऐतिहासिकच विषय. जगातला पहिली तडजोड यांनी करून दाखवली की 16,08,000 रुपये किमतीची बिलाचं डायरेक्ट 1,91,000 रुपये बिल तडजोड करून दाखवली, म्हणजे समथिंग 2 लाखाच्या रेंजमध्ये. आता मला सांगा, जी ही JMK कंपनी आहे, ही JMK कंपनीने जर का ह्यात रेंजनी भाड्याने घेतलेलं आहे किंवा दिलेले आत्ता जे नगरपालिकेने घेतले,
तर मग ती एवढी किंमत कमी करू शकते का हो कोणती कंपनी? हे तर कोणतीच कंपनी एवढा मोठा लॉस सहन करणार नाही. किमान 5-50 हजार लाख रुपये बाबा कमी केले असतील, 2 लाख कमी केले असतील, डायरेक्ट 14 लाख, म्हणजे कंपनीचं दिवाळे नाही निघणार. तर मग ह्यामध्ये थोडीशी जुन्नर नगरपालिकेतच माहिती घेतल्यावर जुन्नर नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर आम्हाला असं सांगण्यात आलं की सदर टेंडर हे जुन्नर नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यांनीच घेतले होते व त्याला हे माहित होतं की हे 30-40 हजार रुपयाचं काम आहे. जरी 20 दिवस लागले किंवा 21 दिवस लागले तरी हे 30-40 हजार रुपयात किंवा 50 हजार रुपयात काम होते, बाकीचा फायदाच आहे. मग त्या अटी शर्तीवर त्यांनी ते काम घेऊन अशा पद्धतीने एक भ्रष्टाचार दाखवलेला आहे. आता ह्याचं जे टेंडर निघालं होतं सीसीटीव्हीचं, त्या सीसीटीव्हीच्या टेंडर मधलं एकही टेंडर प्रमाणे काम झालंय का? नाही झालं. मग यांना वर्क ऑर्डर मध्ये किती सीसीटीव्ही आहेत यांना हे पण माहिती नाही. वर्क ऑर्डर मध्ये 25 दाखवतायत, हे 12 म्हणतात. घडीत घडीत 8च असतात. काही लोक सांगतात. नक्की यांना यांचाच ताळमेळ जुळत नाहीये. आणि बिल बिल कोणत्याच हिशोबाने 1,99,000 रुपये होऊ शकत नाही. यांनी केलं कसं बिल? मग जर का 1,99,000 12 सीसीटीव्ही यांनी भाडेतत्वावर घेतले असतील सेटअप सहित, तर हे सेटअप सहित तुम्हाला 40 ते 45 हजार रुपयात नवीन भेटतायत ना. मग नवीन भेटत असताना तुम्ही एवढं भाडं देण्याचं कारण काय? म्हणजे परत याच्यामध्ये काहीतरी एक वेगळी आर्थिक कुशंका निर्माण होतीये. नक्कीच या शंकेवर जुन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेवक सर्व हे याचा खुलासा करतील व याची माहिती पण व्यवस्थित घेतील आणि खुलासा की नक्की याच्यात झालं काय. की जर का आता या प्रश्न जे राहिलेले आहेत की 6,490 रुपयाला जर का एक सीसीटीव्ही भाडेतत्वाने घेत आहेत आणि मार्केटमध्ये जर का 4,000 रुपयात सर्वात स्ट्रॉंग चांगल्या कंपनीचं सीसीटीव्ही विकत नवीन मिळत असेल, तर मग याच्यात झोल आहे का नाही? आणि कुठपर्यंत नगरपालिका अशा पद्धतीने बिलं काढून कर्मचारी प्लस ठेकेदारांची पोटं भरणार आणि नगरपालिकेला जो नफा फंडात पैसे येतात, लोकांच्या घरपट्टीचे जे असे पैसे येतात, कराच्या रूपाने जे पैसे येतात, त्याचा असा गैरवापर करत राहणार. यानंतरही पुढचा असाच एक प्रकार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आम्ही परत उघड करत आहोत. तोपर्यंत पाहत राहा जनता न्यूज जुन्नर.